जोकला हसतो तू, त्याच्या जोकला हसतो. नाही हसणार. नाही असणार. हसणार हसणार नाही हसणार. नाही असणार. हसणार ना हसणार हसणार. जाऊ दे ना भाई, जाऊ दे ना. कशाला ऍक्च्युली ह्यांचा जोक मध्ये थोडी क्रिएटिव्हिटी होते ना, त्याच्यामुळे मला क्रिएटिव्हिटी. हा, चड्डी फाटते याच्यामध्ये कसली आली रे क्रिएटिव्हिटी? ए याड्या, एक पाय सूर्यावर एक पाय पृथ्वीवर, ह्याच्यातच सगळी क्रिटिकिटी आली. कळलं काय? सर फारच भाग्याचा दिवस आहे, तुम्ही आज इकडे आलेला आहात. थँक्यू. तर इथे येऊन नेमका तुमच्या मनात ह्या क्षणाला काय भावना आहेत? अतिशय उत्तम उत्तर दिलेलं आहे. मला बोलू द्या ना, बोललोच नाही. येस. खरं म्हणजे सर्वात प्रथम या स्पर्धेच्या आयोजकांचं मी अभिनंदन करतो. हा. कारण समाजात लपलेल्या झोपलेल्या अशा सगळ्या टॅलेंटला शोधण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्याच्या महाअंतिम सोहळ्यासाठी सेलिब्रिटी जज म्हणून जो मला मान दिला त्याबद्दल खरंच आभार. नाही, मान नाहीये, 15,000 रुपये सुपारी ठरलेली आहे आणि 5,000 रुपये ऍडव्हान्स घेतलेला आहे. तो तुम्ही माफ करत असाल. यांच्या दिलदारपणासाठी एकदा जोरदार. ऐका अहो, ते दिलेत म्हणून मी आलो ना, असं काय करताय? सगळे पैसे घेऊनच येतात. लोक सांगतात समाजसेवा म्हणून, पण ते पैसे घेतात. ऐका ना, तुम्ही स्पर्धा सुरू कर ना. स्पर्धा. हो, नक्कीच नक्कीच. तर या महाअंतिम सोहळ्यातल्या 2 फायनल्सला मी आज इकडे बोलवणार आहे. सगळ्यात आधी येणार आहेत पशा फुगेला आणि पंडू बुटेला. एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. पब्लिक कैसे है सब लोग? ये बच्चा कैसे आहे? अरे आपण आलोय तर काय वाजलं तर पाहिजे ना. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अरे येड्या, टाळ्या नाही, हे वाजलं पाहिजे ना. या सर, या या सर, या या सर. एकदम इज्जत जाईल तुमची. लवकर या. थांब रे, एक राहिली आहे. ऐका रे, काय कोण आहे ते? कोण आहे? हेच आहेत ते पशा फुगेला आणि पंडू बुटेला. हे फायनलिस्ट आहे. हो, हे फायनलिस्ट आहे. पशा फुगेला आणि पंडू बुटेला. हो सर, हो सर. मी घरी परत चालेला. नाही, थांबा ना सर, थांबा. कसला शो आहे हा? हे BGT भाईज गॉट टॅलेंट असा हा शो आहे. अहो, तुम्ही अधो विश्वातील स्पंदने असं काहीतरी बोलला होता. हो, ते अधोविश्वातील म्हणजे अधोविश्व म्हणजे अंडरवर्ल्ड आणि त्यातील स्पंदने म्हणजे त्यातलं टॅलेंट, असा त्याचा अर्थ होतो. नाही, ऍक्च्युली काय झालं, इथला जो लोकल भाई आहे त्याने ही स्पर्धा आयोजित केलेली होती. Okay. त्याचं असं म्हणणं होतं की भाई लोकांमध्ये सुद्धा टॅलेंट असं कुट के भरा हुआ आहे, त्यामुळे त्यातलं टॅलेंट बाहेर यावं यासाठी ही स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली होती. तुम्हाला मी सांगतो, जवळजवळ 42 भाईंनी ह्याच्यात भाग घेतलेला होता आणि त्यातले 32 भाई ह्यांचा खून झाला. काय बोलताय? आणि उरलेले जे 8 भाई आहेत ते आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, फार सिरियस आहेत. ऐका ना. आणि ही सगळी अवस्था ह्या 2 भाईंनी केलेली आहे, या फायनलिस्टनी केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या ह्यांच्या मी चाललो, मी थांबणार आहे बाबा, मी चाललो. नाही सर, नाही जाऊ शकत. त्यांची अख्खी गँग बाहेर आहे सर. बरं, तुम्ही 5,000 रुपये ऍडव्हान्स घेतलाय, कसं जाणार सर? कशाला बोलता होते? घ्या तुम्ही सर, 32 जण मेलेत ना, आता 33 जण मेले असं अनाऊन्स करायला लागेल मला ना सर. थांबा इकडे, असं नका करू सर. तर आता आपण स्पर्धा सुरू करतोय महाअंतिम सोहळा. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. ऐका ना, हाय. नमस्कार सर. अरे आव, हा जजिंग आपल्याला सर बोलतोय. हे जजिंग आपण सर नाही, तू सर आहे. मी निघू का? मी जातो ना. असं कसं जाणार? अरे तू फायनलला जजिंग आहे यार. तू लवकर फायनल लाव आणि मग मला या पंडू बुटेलावर 8चा आकडा काढायचा आहे. तू 8 काढणार? अरे मी तुझ्या असा पाठीवर 9चा आकडा काढेल ना, तेव्हा कळेल. मग मी 13 काढणार. मी काय तुला गप्प बसणार काय रे? निघू मी? अरे कुठे चालला यार? तू चालू कर ना यार, नाही तर तुला खोलू काय? नको, मी खोलतो. एनवलप खोलतो मी. पहिला राऊंड. जोक ठोक. कोणाला ठोकायचं? लगेच कोणाला ठोकायचं? तुला ठोकू? लगेच ठोकतो. ऐका, जोक ठोक म्हणजे जोक सांगायचं आहे. झालं, लय मोठं डेंजर काम आहे. जोक सांगायचं आहे? अरे ठोकायचं लय सोपं आहे, जोक सांगणं म्हणजे लय कठीण बाबा. बरं, कोण सांगणार पहिला? मी? एक गोटा असतो, गोटाचा भाऊ असतो ना. जज, तू नको जोक सांगू. आपण आहे ना, आपण तुझा चॅलेंज घेतला. चला आपण पहिला जोक सांगतो. भाई लोक, हे बच्चा, हे पब्लिक देख सुनना आपला जोक. आधी जोक सांगा ना. आधी जोक. अरे आठवला जोक, कुठला सांगणार आहे आठवला नाही, एकदम हसू आला. का आला? एकदा भाई असतो, काय एकदा एक भाई असतो, तो ना
तो बोलतो अरे बोलतो तो ते याला बोलतो रे आपला ते असे दुकानावर बसतात ना यार ते दुकानावर शेठजीला बोलतो काय बोलतो रे चांगला माहिती आहे मला तो बोलतो त्याला दुकानावर बोलतो की ए हॅलो शेठजी चल हे आपल्याला ना तू खंडनिधी तो शेठजी आहे ना तो भाईला बोलतो काय बोलतो रे अरे हा माहिती आहे मला आठवते तो शेठजी त्याला बोलतो तू कोण आहे रे तर भाई काय बोलतो ए काय बोलतो रे भाई काय मग माहिती मला तर भाई त्याला बोलतो आपण या एरियाचा भाई आहे तर तो शेठजी आहे ना तर शेठजी त्याला बोलतो एरिया तुझ्या बहिणीचं नाव आहे काय ऐका ना भाई ऐका ना ते ऐका ना, 2 तुला कळणार आहे काय ऐक ना ऐका ना जोक जोक नाही मला पाठांतर करू दे गपत मला लगेच जॉक सांगायचं अरे कसं म्हणजे तुला समजलं नाही काय जोक अरे म्हणजे तो बोलतो की आपण एरियाचा भाई आहे तर त्या शेठजीला काय वाटतं एरिया हे बहिणीचं नाव आहे आणि हा भाई म्हणजे कळला काय तुला असा तुला अरे कळत नाही तुला नाही भाई कसं हा, माहितीये काय? जोक असा समजावा लागला ना हा की मग काय की असा चांगला वाटतो जोक ऐकायला हसना मग हा? आई येऊ दे अरे काय यार हा तुझा जॉज आहे यार बस यार तुझा जॉज आहे याला यार काय कळतच नाही जोक बी काय कळत नाही यार झालं आता मी सांगायचं आता माझा एकदम आपला जॉक ना एकदम ह्याच्यातला आहे तळा गाळातला आहे एकदा ना एक अंशू असतो आणि अंशू एकदा बाबाला बोलतो बाबा 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 यांच्या तुला किती बाबा आहेत रे ए शान्या तिनं जोक सांगायची पद्धत आहे जोक ना असा सैलावायचा असतो आणि मग टाकायचा असतो असा त्याचे डायरेक्ट टाकायचा नसतो असा आधी सैलावायचा असतो ऐक तर तो अंशू बोलतो बाबांना बाबा बाबा मला ना काल रात्री एक स्वप्न पडलं त्या स्वप्नात ना माझा एक पाय सूर्यावर होता आणि एक पाय पृथ्वीवर होता तर बाबा काय बोलले माहित आहे अंशू असे स्वप्न बघू नको नाही तर चड्डी फाटेल चड्डी फाटेल त्याच्या जोकला हसतो तू त्याच्या जोकला हसतो नाही असणार नाही असणार जाऊ दे ना भाई जाऊ दे ना कशाला ऍक्च्युली ह्यांचा जोक मध्ये थोडी क्रिएटिव्हिटी होती ना त्याच्यामुळे मला क्रिएटिव्हिटी हा चड्डी फाटते याच्यामध्ये कसली आली रे क्रिएटिव्हिटी ए याड्या एक पाय सूर्यावर एक पाय पृथ्वीवर ह्याच्यातच सगळी क्रिटिकिटी आली कळलं काय कोण लागून गेला रे हा अंश असा त्याचा एक पाय सूर्यावर आणि एक पाय पृथ्वीवर तू ह्याच्या जॉकला माझ्यापेक्षा जास्त मार्क दिलेत ना तर तू घरी गेलात म्हणून समज हा? काय तू नाही देणार माझ्या जॉकला जास्त देणार मार्क तू मला नाही देणार. मला नाही देणार तू मार्क मला सांग तू फक्त मग बोल. ते म्हणजे काय झालं भाई यांच्या जोकला मला असं डायरेक्ट हसायला आलं तुमच्या जोकला मला आतमध्ये हसायला आलं त्यामुळे दोघांना समान मार्क झालेले आहेत अच्छा म्हणजे पहिला राऊंड असाच गेलाय सुटलाय म्हणजे काय अजून झालं? कोण जितला नाही नाही, ना नाही. हा, मग चालेल काय नाही आता पुढचा राऊंड खेळूया चाल. आणि मरूया म्हणजे पुढचा राऊंड खेळूया हा हा सांग ना भाई काय दुसरा राऊंड काय आहे गाणा बजाना ते कोणाची वाजवायचे बोल चल कोणाची वाजवायची वाजवायचं नाही गाणं गायचंय भाई गाणं गायचंय आता गाणं गायचं आहे हा. बरं चल सांग पहिला कोण गाणार चल सांग भाई तुम्ही आता पहिला मी गातो म्हणजे आपण गाऊ शकतो हा हा. आपल्याला फुल कॉन्फिडन्स आहे अरे जासन शिवाल हो ऐका ना जासन शिवाल नाही साजन विशाल आहेत ते साजन विशाल हा काय पण बोलतो साजन बोलतो आणि 2 जण झाले आहेत भाई भाई आपण तुमचा लय मोठा फॅन आहे म्हणजे एकदम तुम्ही आपण लय मानतो आपला आशीर्वाद घ्या तुम्ही आपण लय मानतो तुम्हाला आपण वेळ लय जातो fan भाई, आहे. वेळ जातो. नाही, लगेच सांगतो ना ना भाई. आपलं ठेवा भाई आपण ना आता जे गाणं गाणार आहे ना सगळ्यांनी ऐका ए झेब्रा क्रॉसिंग वाजव ना ते भाई नवीन आहे तो सूर दे सूर सूर नवीन आहे भाई नाव आहे पण छाव आहे त्याच्या नादाला लागू नको हा. भाई ऐका आपलं गाणं ऐका 9867 दे तुला कळलं ना तू दे काय द्यायचं ते गोली मार भेजा मैं ए भेजा शोर करता है भेज की सुनेगा तो मरेगा कल्लू मामा भाई भाई शब्द आठवले असेल तर गाणं गाऊया आता अरे जजिंग हेच गाणं होता आता तू वन्स मोर देतोय का नाही. आता पण वेगळा गातो ऐक ऐक सपने में मिलती है
मेरे सपने में मिलती है. बाई सगळं असंच म्हणणार तुम्ही शेम टू शेम. आता तिसरं गाणं ऐक, आहे. ऐक, ऐक. मस्त क्या बात आहे, क्या बात है ना? मस्त आवडला ना आपल्याला? आता आपण ह्यांच्याकडे जाऊया हा बाई. आता आमचे कान भाजा, आपलं कान तृप्त करा. कान मी जे आता गाणं बोलणार आहे ना हा. ते मी रणजीला असं रणजीसाठी गाणार आहे. तुम्ही रणजीमध्ये खेळायचात? अरे मी रणजीमध्ये खेळायचो नाही रे, म्हणजे? मी रणजी सोबत खेळायचो. अरे रणजी आपला डाव होता, आपला आयटम होता, आपला लव होता रणजी. अशी नाक्यावर तिचा ना हाराचा धंदा होता. सला एका डंपरवाल्यासोबत पळून गेली यार. त्या दिवशी जो जो डंपरवाला भेटेल ना त्याला प्रत्येकाला धरून फोडला. आणि मग मी रणजीला घेऊन आलो. रणजी मी बोललो रणजी माझा प्रेम आहे तुझ्यावर. ती बोलली अरे मी फक्त लग्न करणार आहे याच्याशी, बाकी मी आहे. तेव्हा जरा कुठे बारा वाटला मला तिच्यासाठी. तेव्हा 10,000चा पाकिट भरला आणि रणजीचा लग्न लावून गेला. पण तरी पण यार वाईट वाटला यार रणजी. खूप होते आपण आम्ही घेतो. आलो. मैंने जज्बात निभाए हैं उसूलों की जगह. मैं अंटा. वा. तू फक्त वा बोलून दाखव. अरे काय रे. मग बघ मी काय करतो. तू फक्त वा बोलून दाखव याला. वा जले किती बघत होतो. वा जले किती. बर ठीक आहे. तुमचं पण छान झालं हा गाणं. तुमचं पण म्हणजे हा त्याचं पण गाणं मस्त झालं. तू माझ्या गाण्यापेक्षा जास्त मार्क त्याला दिलेत ना तर तुला डंपर सारखा ठोकून काढेल इकडे, कळलं ना. मला असं म्हणायचं नव्हतं. काय म्हणायचं तुला? माझं बरोबर नाही झालं. नाही मला असं पण म्हणायचं काय नव्हतं. म्हणायचं बरोबर काय नाही तुला? झालं. काय बोल ना. अरे मी इथे का आलो, मला प्रश्न पडलाय हो. हा, मग शोध घ्या ना. हा भावड्या, बाय जजिंग तू उत्तर शोध, मग तुझा जगणं बदलेल. माझं जगणं बदलेलं हो. मला जगणं बदलायचंय. एक काम करूया ना, मी तुम्हाला ही ट्रॉफी आहे ना, ही ट्रॉफी तुम्हाला विभागून देतो. हे पहिलं पारितोषिक तुम्हाला दोघांना. म्हणजे आपण दोघं पण जिंकलोय. आपण दोघं पण जिंकलोय. हे गँग आपल्याला जितवलं याने. हे पकड जरा इकडे. पकड इकडे. हे चल शान्या ट्रॉफी माझी. शान्या, ट्रॉफी माझी बोललोय ना. हे पांडू ट्रॉफी माझी आहे.